नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की पोपटरावने गोपाळच्या डोक्यात हल्ला केलेला असतो आणि गोपाळ तिथेच खाली कोसळून पडलेला असतो. आता पोपटराव खूप रागाने गोपाळवरती ओरडत म्हणतो की माझ्या पोरीला मारतोस होय. आणि परत श्रीकलाकडे बघायला लागतो आणि तिला विचारतो की श्रीकला तू बरी आहेस ना. मात्र श्रीकलाने तिचं सगळं भान हरपलेलं असतं आणि ती अजिबात शुद्धीवर नसते. तेव्हा पोपटराव त्यांच्यासोबत आलेल्या एका माणसाला म्हणजेच त्या मिंट्याला म्हणतात की औषध दे. तेव्हा तो मिंट्या कसलं तरी औषध देतो. तेव्हा ते औषध घेऊन पोपटराव श्रीकलाला पाजतो. आता श्रीकला औषध पिता श्रीकला शुद्धीवर येते आणि बेशुद्ध होऊन परत ती खाली पडते. तेव्हा हे बघून पोपटराव आता खूप घाबरतो आणि श्रीकलाच्या तोंडावर पाणी शिंपडायला लागतो. तेव्हा पाणी मारताच तर श्रीकला शुद्धीवर येते आणि पोपटरावला बघून म्हणायला लागते की बाबा मिंट्या तुम्ही इकडे काय करताय. आणि परत ती गोपाळला असं पडलेलं बघून विचारायला लागते की गोपाळ असा का पडलाय, काय झालं त्याला. आणि ती गोपाळला उठवायला लागते. तेव्हा पोपटराव श्रीकलाला म्हणतो की बेटा मी तुला सांगतो तू आधी शांत हो. आणि म्हणतो की हे बघ तू त्या रत्नीला जो मेसेज केला ना तिने तो मेसेज आम्हाला दाखवला. तेव्हा आम्ही ताबडतोब इथे आलो आणि तेव्हाच या व्यंक्याचं हे कार्ट आहे ना तो तुझा जीव घेतोय, ते तुला मारत होतं. तेव्हा हे ऐकून श्रीकला शॉक होऊन म्हणते की काय, पण मला कसं काहीच आठवत नाही आहे. तेव्हा पोपटराव श्रीकलाला म्हणतो की अगं कसं आठवेल, त्याने तुला अर्क पाजला होता. आणि म्हणतो की या गोपाळने तुला अर्क पाजलाय म्हणून तुला काही आठवत नाही आहे. म्हणून बरं झालं त्या रत्नीने आम्हाला अर्काचा उतारा दिला, म्हणूनच तू शुद्धीवर आलीस आता. तितक्यात आता गोपाळसुद्धा शुद्धीवर यायला लागतो आणि तो शुद्धीवर येताच रागात श्रीकलाला म्हणतो की ए श्रीकला मी तुला सोडणार नाही. तेव्हा श्रीकला घाबरून गोपाळकडे बघायला लागते. तर पोपटराव मात्र रागाने गोपाळला म्हणतो की माझ्या पोरीला मारशील हरामखोरा, तुलाच मी सोडणार नाही. असं म्हणून तो गोपाळच्या डोक्यात काठी घालणार. तितक्यातच श्रीकला पोपटरावला थांबवते आणि म्हणते की नाही बाबा असं नाही, याला जर जखमी केलं ना तर हा अंगलटी येईल आपल्या. तेव्हा पोपटराव विचारतो की मग काय करायचं, याला असंच सोडायचं का. तेव्हा श्रीकला म्हणते की असंच सोडायला कोण सांगतंय. आणि ती गोपाळजवळ येत त्याच्याजवळ बसते आणि त्याला म्हणते की गोपाळ दिग्रजकरांचा दी एंड करायचा. आणि म्हणते की मिंट्या याचा खेळ खल्लास कर. तेव्हा आता लगेचच मिंट्या आणि हे दोघे म्हणजेच पोपटराव आणि श्रीकला असे तिघं मिळून गोपाळच्या गळ्यात दोरी लटकवतात आणि त्याला झाडाला टांगतात. आता गोपाळ फास लावून वरती लटकवलेलं असतं त्याला आणि तेव्हा हे बघून आता तिघेही हसायला लागतात. आता तो मिंट्या म्हणतो की साहेब बायका स्वतःच्या कुंकवासाठी काय काय करतात, पण तुमच्या लेकीने तर स्वतःच्या कुंकवालाच, असं म्हणून तो शांत बसतो. तेव्हा पोपटराव यावर म्हणतो की कारण आमच्या लेकीसाठी तिच्या बापाचा बदला जास्त मोठा आहे आणि त्यापुढे कुठलंही नातं मोठं नाही आहे. आणि तो श्रीकलाला विचारतो की काय श्रीकला बरोबर ना. यावर श्रीकला काहीच उत्तर न देता ती गोपाळकडे बघत जोरात ओरडायला लागते. तेव्हा हे बघून पोपटराव आणि मिंट्या खूप आश्चर्याने श्रीकलाकडे बघायला लागतात. तेव्हा श्रीकला आता खूप रडायला लागते आणि रडता रडतातच आता ती अचानक हसायला लागते. तेव्हा हे बघून पोपटरावसुद्धा आता हसायला लागतो. आता श्रीकला गोपाळकडे बघत म्हणते की दिग्रजकरांचा एक खांब तर पडला, आता हळूहळू मी संपूर्ण खानदानाला जमीनदोस्त करणार आहे. आणि ती परत रडण्याचं नाटक करत म्हणायला लागते की गोपाळ तुझा सगळ्यात शेवटचा नंबर होता रे, मग काय इतकी घाई केलीस तू, अति घाई जीव घेई. आणि खुश होऊन म्हणते की डॉक्टर गोपाळ दिग्रजकर गुड बाय. असं म्हणून ते तिघेही आता तिथून निघून जातात. तर दुसरीकडे इंदू आता घाईघाईतच घरी आलेली असते आणि घरी येताच आता ती नारायणीला तिथे बघून नारायणीला विचारायला लागते की नारायणी ताई गोपाळ आला का घरी. यावर नारायणी सांगते की नाही. यावर इंदू विचारते की गोपाळ कुठे आहे. तेव्हा नारायणी म्हणते की अगं कुठे म्हणजे काय, दवाखान्यात असेल. तेव्हा आता इंदू खूप घाबरलेली असते आणि म्हणते की ऐक ना एकदा जरा फोन लावून विचार ना त्याला. तेव्हा नारायणी म्हणते की कशाला त्याचा ओरडा खायला, मी नाही बाबा करणार. यावर इंदू म्हणते की अगं एकदा करून तरी बघ. यावर नारायणी इंदूला म्हणते की अगं असेल तो आणि मी फोन केला तर मला झापेल उगच, मी नाही करणार बाबा. असं म्हणून नारायणी आता आतमध्ये निघून जाते. तितक्यात आता शकुंतला तिथे येते. तेव्हा शकुंतलाला बघून इंदू शकुंतलाला सुद्धा विचारायला लागते की काकी गोपाळचा फोन आला होता का. तेव्हा यावर शकुंतला पण सांगते की नाही ग काय झालं. तेव्हा हे ऐकून इंदू आता खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की अहो कालपासून दिसलाच नाही आहे तो, म्हणून विचारत होते. तेव्हा शकुंतला म्हणते की अगं कसा दिसेल, नाईट शिफ्ट होती ना त्याची काल. तेव्हा हे ऐकून इंदू म्हणते की म्हणजे आता तो घरातच असला पाहिजे ना. तेव्हा शकुंतला म्हणते की अगं नाही आहे पण तो घरात, एखादी इमर्जन्सी आली असेल त्याला, तसंही तो वेळेत
कुठे येतो घरात. आणि आज तितक्यात तिथं आता तिथे अदू आणि प्रेमनाथ येतात. तेव्हा या दोघांना बघून इंदू आता त्यांच्याजवळसुद्धा जाते आणि प्रेमनाथला विचारायला लागते की दाजी गोपाळला पाहिलंत का. तेव्हा प्रेमनाथसुद्धा म्हणतो की आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं माहिती असतं, पण हे काही माहिती नाही आहे, म्हणजे सकाळपासून आम्हाला तर काही दिसलेले नाही आहेत. तेव्हा आता इंदू आदूला म्हणते की आदू चल ना आपण निमणीला जाऊन बघूया, चल लवकर. तेव्हा हे बघून आता आदू इंदूला म्हणतो की अगं इंदू एवढं अस्वस्थ व्हायला काय झालं आहे. यावर प्रेमनाथ म्हणतो की मोठे मेहुणे साहेब त्यांना दिसत नाही आहेत ना, म्हणून जरा काळजीत पडल्यात त्या. तेव्हा यावर अदू म्हणतो की इंदू अगं माहिती आहे आपल्या जवळच्या व्यक्तीची काळजी करावी, पण आता गोपाळ दादा काय राया एवढा आहे का. तेव्हा तर नारायणीसुद्धा येते आणि म्हणते की हो ना, आल्यापासून फक्त हेच विचारते की गोपाळ कुठे आहे, गोपाळ कुठे आहे. आता बाहेर सगळ्यांचाच आवाज ऐकून व्यंकू महाराजसुद्धा तिथे येतात आणि सर्वांना बघून विचारायला लागतात की अरे काय चर्चा चालली आहे. तेव्हा शकुंतला व्यंकू महाराजांना सांगते की अहो ही इंदू गोपाळ घरी आला नाही म्हणून काळजी करते त्याची. यावर व्यंकू महाराज इंदूला विचारतात की काय गं इंदू, आज एवढी का काळजी वाटते तुला. आता इंदू मात्र खूप टेन्शनमध्ये असते आणि ती काहीच उत्तर न देता म्हणते की थांबा मी फोन लावूनच बघते. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला थांबवतात आणि तिला सांगतात की अगं तो नाईट शिफ्ट करून आला असेल आणि खोलीत जाऊन झोपला असेल, एकदा जाऊन खोलीत बघू. यावर नारायणी सांगते की नाही काका, तो त्याच्या खोलीत नाही आहे, मी पाहिलंय. आता हे ऐकून इंदू अजूनच घाबरून जाते आणि खूप अस्वस्थ होते आणि परत शकुंतलाला विचारायला लागते की काकी श्रीकला कुठे आहे. तेव्हा शकुंतला म्हणते की मी बोलावते आणि ती श्रीकलाला आवाज द्यायला लागते. तेव्हा नारायणी म्हणते की काकू बहुतेक श्रीकला घरात नाही आहे. आता हे ऐकून तर इंदू अजूनच खूप घाबरून जाते आणि म्हणते की नाही आहे म्हणजे. तेव्हा नारायणी सांगते की अगं सकाळी रायाने ना त्या दोघांना कुठेतरी एकत्र बाहेर जाताना पाहिलं होतं. तितक्यात आता श्रीकला आतमधून येते आणि म्हणते की आई हाक मारली का मला. आता श्रीकलाला समोर बघून सगळे आश्चर्याने श्रीकलाकडे बघायला लागतात. आता नारायणीसुद्धा श्रीकलाला विचारायला लागते की अगं तू कुठे होतीस. तेव्हा श्रीकला सांगते की मी अंगणात होते, कपडे वाळत घालत होते. काय झालं, काही काम होतं का. आता श्रीकलाला समोर बघून इंदू खूप रागाने तिच्याकडे बघायला लागते आणि रागातच तिच्या जवळ जाते आणि तिला विचारते की गोपाळ कुठे. तेव्हा हे ऐकून श्रीकला हसायला लागते आणि म्हणते की मी काय माझ्या नवऱ्याला पदराला बांधून ठेवते का ताई. तेव्हा इंदू रागात श्रीकलाला म्हणते की सिरियसली विचारते मी गोपाळ कुठे. तेव्हा श्रीकला म्हणते की असेल तो दवाखान्यात गेला असेल. तेव्हा इंदू श्रीकलाला म्हणते की पण तुम्ही तर बाहेर गेला होतात ना, कुठे गेला होतात. तेव्हा हे ऐकून श्रीकला थोडीशी घाबरते आणि म्हणते की आम्ही. तेव्हा नारायणी श्रीकलाला म्हणते की अगं रायाने पाहिलं होतं सकाळी तुम्हाला. तेव्हा हे ऐकून श्रीकला म्हणते की अच्छा ते होय, ते आम्ही मार्केटमध्ये गेलेलो, त्यानंतर ना गोपाळ दवाखान्याच्या दिशेने गेला आणि मी रिक्षाने घरी आले. आणि ती इंदूला म्हणते की पण तुम्ही असे का प्रश्न विचारताय मला, काय झालं. यावर आता शकुंतला म्हणते की अगं तेच आम्ही या इंदूला पण विचारतोय की काय झाले. आणि शकुंतला आता इंदूला विचारते की इंदू अगं काय झाले तुला. आता यावर इंदू शकुंतलाला म्हणते की काही नाही, असू दे, गेला असेल हॉस्पिटलमध्ये. आणि ती तिथून रागानेच निघून जाते. तेव्हा सगळेजण आश्चर्याने इंदूकडे बघायला लागतात. आता अदू सर्वांना म्हणतो की थांबा मी बघतो, असं म्हणून अदूसुद्धा आता इंदूच्या पाठी जातो. आता हे बघून श्रीकला मात्र आता गालातल्या गालात हसत असते. तर यानंतर इंदू रागातच तिच्या खोलीत आलेली असते. तर आदूसुद्धा तिच्या पाठी येतो आणि इंदूला विचारतो की इंदू अगं काय झालं एवढं तुला चिडायला. आणि गोपाळदादा काय पहिल्यांदा बाहेर गेलाय का, त्याला पहिल्यांदा घरी यायला उशीर होतोय का. तू ना एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ नको करत जाऊ सगळं इंदू. आणि त्या श्रीकलाला बोलायची एवढी काय गरज होती. यावर इंदू काहीच न बोलता खाली मान घालून उभी असते. तेव्हा अदू म्हणतो की हे बघ इंदू, तुला तिथे त्या कोर्टामध्ये पण चक्कर आल्यासारखं झालं होतं, नेमकं काय चालू आहे तुझ्या मनात. यावर इंदू इमोशनल होत म्हणते की अदू मला ना गोपाळची खूप काळजी वाटते रे. मी तुला सांगितलं नाही पण गोपाळ आणि श्रीकलाच्या लग्नाच्या रात्री मला स्वप्न पडलं होतं. तेव्हा अदू विचारतो की कसलं स्वप्न. यावर इंदू सांगते की गोपाळच्या मृत्यूचं, त्याची बॉडी झाडाला लटकलेली. हे ऐकून अदू खूप शॉक होता आणि इंदू आता खूपच पॅनिक झालेली असते आणि म्हणायला लागते की मला खूप भीती वाटते रे, मला खूप काळजी वाटते गोपाळची. तेव्हा हे बघून अदू इंदूला समजावत म्हणतो की इंदू हे बघ शांत हो, हे बघ तू खूप दिवसापासून त्या केसचा अभ्यास करते ना, म्हणून तुला खूप ताण आलाय, म्हणूनच तू असा विचार करते.
आणि त्या कोर्टामध्ये पण तुला चक्कर आल्यासारखं झालं ना, ते याच्याचमुळे झालं. तू नको काळजी करूस अगं, तू आराम कर. मी तुझ्यासाठी ना मस्त आल्याचा चहा करून आणतो, थांब. असं म्हणून अदू चहा करून आणण्यासाठी तिथून जायला लागतो. तेव्हा इंदू आता अदूला थांबवते आणि अदूला म्हणते की तू म्हणशील ना तसं करीन मी, पण प्लीज एकदा गोपाळला हॉस्पिटलमध्ये फोन लावून बघ ना. तेव्हा आता अदू इंदूला समजावत म्हणतो की हो करतो, तू शांत हो. तेव्हा आता अदू लगेचच गोपाळच्या हॉस्पिटलमध्ये फोन करतो आणि विचारायला लागतो की हॅलो गोपाळ दादा आहे का. तेव्हा आता अदूला समोरून असं उत्तर येतं की तो तर ड्युटीवर आलाच नाही. आता हे ऐकून अदूसुद्धा थोडासा घाबरतो आणि विचारतो की इमर्जन्सीला गेलाय का कुठे मग. तेव्हा समोरून सांगण्यात येतं की नाही. तेव्हा आता हे ऐकून इंदूसुद्धा खूप घाबरून जाते आणि खूप टेन्शनमध्ये येते. तर दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळची बॉडी जिकडे लटकवलेली असते तिथूनच त्याच वाटेने एक माणूस जात असतो आणि त्याचं लक्ष अचानक त्या झाडाकडे जातं आणि तो माणूस खूप घाबरून जातो आणि बघायला लागतो की नक्की कोण आहे. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हा तर गोपाळ आहे आणि तो माणूस गोपाळ दादा म्हणून खूप ओरडायला लागतो आणि म्हणायला लागतो की घात झाला, गोपाळदादांनी फास घेतला. तर आता यानंतर आपण डायरेक्ट रात्री पाहतो की व्यंकू महाराज विठुरायाच्या मंदिरात असतात आणि ते मंदिरात दिवे लावत असतात आणि दिवे लावत असताना ते खूप सुंदर असा अभंगसुद्धा गात असतात. आता तिथेच इंदूसुद्धा येते, मात्र ती खूप घाबरलेली आणि अस्वस्थ असते आणि ती व्यंकू महाराजांकडे बघत असते. तर व्यंकू महाराज अभंग म्हणून झाल्यावर आणि दिवे लावून झाल्यावर विठुरायाला नमस्कार करून तिथून जायला लागतात. तेव्हाच त्यांचं लक्ष आता पाठी उभे असलेल्या इंदूकडे जातं. आता इंदूला बघताच व्यंकू महाराज तिला विचारतात की इंदू काय गं, तू कधी आलीस. यावर आता इंदू काहीच उत्तर न देता खाली मान घालून उभी राहते. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की अगं कसा झाला चेहरा, अजून अस्वस्थ वाटते का तुला, काय झाले तरी काय. यावर इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की महाराज मला ना काय माहिती का पण खूप भीती वाटते हो. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की गोपाळविषयी विचारत होतीस, त्याही वेळेला अशीच भीती वाटत होती अगं तुला. विठुरायाच्या दारात उभी आहेस तू आणि तुला तर माहिती आहे ना त्याच्यासमोर कुठल्याही प्रकारच्या भीतीला कसलंच स्थान नाही आहे. त्यावर इंदू म्हणते की पण गोपाळचा पत्ताच लागत नाही आहे महाराज, मी त्याला फोनसुद्धा ट्राय केला पण तो माझा फोनसुद्धा उचलत नाही आहे. तेव्हा आता व्यंकू महाराज इंदूला समजावत म्हणतात की अगं बाई डॉक्टर आहे, तो गेला असेल कुठेतरी आजूबाजूच्या खेडेगावात, इमर्जन्सी आली असेल आणि तिकडे रेंज नसेल. आता यापूर्वीसुद्धा घडले की असं. तेव्हा इंदू यावर व्यंकू महाराजांना म्हणते की तुम्ही म्हणताय ना तसंच हो महाराज, माझ्या मनात तर असं फार, आणि ती शांत होते. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला आता समजावत म्हणतात की काळजी करू नकोस. तितक्यात आता व्यंकू महाराजांचा फोन वाजायला लागतो. तेव्हा इंदू खुश होऊन लगेचच व्यंकू महाराजांना विचारायला लागते की गोपाळचा आहे का फोन. यावर व्यंकू महाराज म्हणतात की नाही थांब, असं म्हणून ते आता फोन उचलतात. आता फोनवरती ज्या माणसाने गोपाळला झाडाला लटकलेलं बघितलेलं असतं तो माणूस असतो आणि तो व्यंकू महाराजांना सांगतो की व्यंकू महाराज गोपाळने आत्महत्या केली. आता ह्या माणसाचं ऐकताच व्यंकू महाराजांना खूप मोठा धक्का बसतो आणि त्यांच्या हातातून फोन खाली पडतो. तर ते सुद्धा आता आणि खूप मोठा धक्का बसल्याने ते तिथेच खाली कोसळतात. तेव्हा हे बघून इंदूसुद्धा खूप घाबरून जाते आणि व्यंकू महाराजांना विचारायला लागते की महाराज काय झालं आहे. आता व्यंकू महाराजांचा फोन तिथेच पडलेला असतो. तेव्हा इंदू घाबरतच आता पटकन तो फोन उचलते आणि फोन चालू असल्याने आता फोनवरती ती विचारायला लागते की हॅलो मी इंद्रायणी दिग्रजकर बोलते, काय झालं आहे. तेव्हा आता फोनवरील तो माणूस जे सांगतो ते ऐकून इंदूलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर दुसरीकडे पोलीस आता घटनास्थळी पोहोचलेले असतात आणि ते गोपाळची बॉडी झाडावरून खाली उतरवतात. आता तितक्यात सर्व दिग्रजकर धावतच तिथे येतात. तर इकडे पोलीस आता गोपाळची बॉडी घेऊन जात असतात. हे बघून हे सगळे खूप रडायला लागतात आणि गोपाळकडे जायला लागतात. मात्र पोलीस लोक त्यांना अडवतात. आता श्रीकला हे बघून हसायला लागते, मात्र परत ती पटकन नाटक करायला लागते आणि मोठ्याने ओरडायला लागते आणि म्हणायला लागते की मला जाऊ द्या माझ्या गोपाळकडे. असं म्हणून ती खूपच रडायला लागते आणि म्हणायला लागते की का सोडून गेलास तू मला गोपाळ. आता नारायणी श्रीकलाला सावरते आणि म्हणते की श्रीकला अगं सावर स्वतःला. तर इकडे आदू, व्यंकू महाराज, इंदू आणि फंटा गँगसुद्धा आलेले असते आणि ते लोकंसुद्धा खूप रडत असतात. तर इकडे श्रीकलाचं नाटक मात्र चालूच असतं आणि ती रडत म्हणत असते की सोडा मला, जाऊ द्या मला माझ्या गोपाळकडे. तर व्यंकू महाराजांनी शकुंतला मात्र एकटक गोपाळच्या बॉडीकडे बघत असतात. आता शकुंतलाला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती सुद्धा एकटक गोपाळच्या बॉडीकडे बघत असते आणि तिथेच ती खाली कोसळते.
आता श्रीकलाचं नाटक मात्र चालू असतं आणि ती व्यंकू महाराजांना म्हणायला लागते की बाबा सांगा ना गोपाळला उठायला, त्याने फसवले मला, चुकले त्याचं, सांगा ना त्याला उठायला, असं म्हणून ती स्वतःचा हात जमिनीवरती मारून स्वतःच्या बांगड्या फोडून घ्यायला लागते आणि खूप ओरडून ओरडून रडायला लागते. आता आदू धावतच गोपाळच्या बॉडीजवळ जायला लागतो, मात्र पोलीस लोक त्याला अडवतात आणि म्हणतात की थांबा अधोक्षज, बॉडीला टच नका करू. तेव्हा आदू तिथेच थांबतो आणि खूप रडायला लागतो. तर इकडे पप्या आणि इम्रानसुद्धा खूप रडत असतात. म्हणजे खूपच इमोशनल असा मोमेंट दाखवला आहे. आता इंदू आदूला समजवायला जाते आणि म्हणते की अधोक्षज बाजूला हो. आता पोलीस सांगतात की हे बघा, पोस्टमार्टम झाल्याशिवाय बॉडी ताब्यात देऊ शकत नाही, प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा प्लीज. आता यानंतर पोलीस गोपाळची बॉडी पोस्टमार्टमसाठी तिथून घेऊन जातात. आता हे बघून सगळेजण खूप रडत असतात, मात्र हे बघून श्रीकला मात्र खूप खुश होते आणि ती हळूहळू गालातल्या गालात हसत असते आणि परत आता ती रडण्याचं नाटक सुरूच ठेवते. तर शकुंतलाला सुद्धा आता उठते आणि व्यंकू महाराजांना मिठी मारून खूप रडायला लागते. तर इंदूला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता सर्वजण घरी आलेले असतात आणि सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो. आता इंदू सर्वांना म्हणते की गोपाळने आत्महत्या नाही केली, त्याचा खून झाला आहे आणि तो खून या श्रीकलेने केला आहे. तेव्हा हे ऐकून सगळेजण इंदूकडे आश्चर्याने बघायला लागतात. तर श्रीकलासुद्धा घाबरून इंदूकडे बघायला लागते. आता इंदू रागातच श्रीकलाच्या अंगावर धावून जाते आणि तिला म्हणायला लागते की तुला सोडणार नाही मी. तेव्हा आता हे बघून व्यंकू महाराज जोरात इंदूवरती ओरडतात आणि म्हणतात की बस. आता मोठ्या बाईसुद्धा खूप रडत असतात आणि त्या रडतच म्हणतात की व्यंकट भाऊजी, जर ती म्हणते की श्रीकलेने खून केला तर श्रीकलेनेच खून केलाय. आणि त्या इंदूचा हात पकडतात आणि श्रीकला मात्र आता हे बघून खूप घाबरलेली असते, मात्र ती तिचं रडण्याचं नाटक चालूच ठेवते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.